नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या छोट्याशा सेशनमध्ये आपण गट ब 4 जानेवारी 2026 ला झालेल्या एक्झामचा अंदाजित कट ऑफ किती असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आता बघा, ते करण्याच्या अगोदर, कट ऑफ सांगण्याच्या अगोदर कट ऑफ डिसाईड करणारे काही फॅक्टर्स असतात जे कट ऑफवर बऱ्याचदा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट करत असतात. तर ते पहिले कट ऑफ डिसाईड करणारे फॅक्टर आणि त्याच्या बेसवर आपण एक अंदाजित कट ऑफ देण्याचा प्रयत्न करू. आता बघा, हा कट ऑफ अंदाजित आहे, म्हणजे हे कोणी काही आयोगाने सांगितलेला नसेल. ज्याचा त्याचा तो विश्वासाचा प्रश्न आहे. कोणाला वाटलं तर त्यांनी विश्वास ठेवावा, ज्याला वाटत नसेल त्यांनी विश्वास ठेवू नये. म्हणजे उगाच नाही तर कमेंट्समध्ये सर एवढा लागेल तेवढा लागेल अशा गोष्टी म्हणजे करण्यात काही अर्थ नाही. ज्याचा त्याचा तो विश्वासाचा प्रश्न आहे. ज्याला वाटते त्यांनी विश्वास ठेवावा, ज्याला वाटत नसेल त्यांनी ठेवू नये. एवढा साधा सिंपल प्रश्न हा. आता बघा, कोणकोणते फॅक्टर असतात कट ऑफ डिसाईड करण्यासाठी. पहिला, लेवल ऑफ डिफिकल्टी. म्हणजे जर आपण बघितला 4 जानेवारीचा पेपर, तर हा थोडासा मॉडरेट टू हार्ड किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीत बसतो. हा पेपर इझी नव्हता हे लक्षात घ्या. नंतर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असते की अवेलेबल जागा. म्हणजे या वर्षी जे ग्रुप बीच्या म्हणजे जागा बऱ्यापैकी आहेत. म्हणजे 674 आहेत सध्या. आणखी त्याच्यात जर काही वाढ झाली तर आणखी सुद्धा वाढू शकतात. म्हणजे सध्या तरी 674 आपण कन्सिडर करू. नंतर टाइम मॅनेजमेंट इश्यू. आता बघा की या वर्षीचा जो काही पेपर होता थोडेसे लेंदी होता. म्हणजे मल्टिपल लाईनचे जे काही क्वेश्चन होते ते थोडे जास्त होते. म्हणजे असे वन लाईनर जास्त नव्हते किंवा स्ट्रेट फॉरवर्ड जास्त नव्हते. त्याच्यामुळे हा पेपर लेंदी होता. नंतर विद्यार्थ्यांचं झालेलं आंदोलन. आता बघा, विद्यार्थ्यांचं झालेलं आंदोलन हे डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा तर काहीतरी प्रमाणात विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम करते. म्हणजे त्याचा सुद्धा थोडा प्रमाणात का होईना पण तो इम्पॅक्ट करते. नंतरचा जो फॅक्टर आहे, 2 एक्झाम मधील मिळालेला तयारीसाठीचा वेळ. म्हणजे 2 एक्झाम म्हणजे कोणत्या, मागील ग्रुप बीची आणि आताची ग्रुप. म्हणजे जर जास्त वेळ मिळाला तर मुलांना कसं असतं की प्रिपरेशन करण्यासाठी थोडासा वेळ जास्त मिळतो आणि ती गोष्ट सुद्धा त्या कट ऑफवर किंवा कॉम्पिटिशनवर इम्पॅक्ट करत असते. नंतर विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास. असा दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढतो, हा सुद्धा एक मोठा फॅक्टर असतो. नंतर मागच्या ग्रुपच्या कट ऑफचा रेफरन्स. आता बघा, मागच्या ग्रुप बीला किती 480 जागा होत्या आणि कट ऑफ लागला होता 62.50. आता मागच्या ग्रुप बीचा रेफरन्स का, कारण की मुलांना काय वाटत असते की बाबा मागच्या वर्षी 62 लागला जवळपास कट ऑफ, तर यावर्षी सुद्धा जास्त लागला. म्हणजे त्याच्यामुळे विद्यार्थी आणखीन जास्त अभ्यास करायला लागतात. कारण की ती एक भीती असते ना, दरवर्षी बाबा कट ऑफ वाढत चाललेला आहे. तर म्हणून मी तो पॉईंट इथं कन्सिडर केलेला आहे. नंतर अँसर की, फर्स्ट अँसर की आणि सेकंड अँसर कीचा इम्पॅक्ट, हे सुद्धा बऱ्याचदा इम्पॅक्ट कट ऑफवर, फायनल कट ऑफवर प्रभाव पाडत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं की काही चेंज होतात, काही कॅन्सल होतात. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडतात. नंतर मार्केटमधील अफवा. आता बघा की 1-2 दिवस अगोदर मार्केटमध्ये अशी अफवा होती की एक्झाम पोस्टपोन होईल का. हे जे काही अफवेचं किंवा थोडंसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर त्या गोष्टीचा कुठेतरी आणखीन त्या एक्झामवर इम्पॅक्ट झालेला दिसतो. नंतर राज्यसेवाची तयारी करणारे जुने विद्यार्थी. आता बघा की पॅटर्न चेंज झाल्यामुळे राज्यसेवेचे काही विद्यार्थी जे पीवर राज्यसेवा करायचे ते सुद्धा इकडे शिफ्ट झालेले दिसतात. तो सुद्धा एक इम्पॅक्ट काही प्रमाणात का होईना पण तो सुद्धा कट ऑफवर पाडतो. नंतर केवळ PYQ वर भर देणारे विद्यार्थी. आता कसं असतं की या परीक्षेत नुसतं PYQ ते करून घेणारे विद्यार्थी थोडे फसले. कारण की या एक्झाममध्ये थोडासा डीप स्टडी लागत होता. त्याच्यामुळे जे काही PYQच करून गेले, ज्याचा डीप स्टडी नव्हता ते विद्यार्थी फसले. आता हे मी किती 11 फॅक्टर कन्सिडर केले कट ऑफ डिसाईड करण्यासाठी. आता या बेसवर एक अंदाजित कट ऑफ बघू आपण किती असू शकतो. थोडंसं मी याला क्लिअर करतो. हम्म. तर या बेसवर एक अंदाजित कट ऑफ देण्याचा, आता हे काय आयोगाचा कट ऑफ नाही, हे लक्षात घ्या, हे अंदाजित कट ऑफ आहे. तर तो कट ऑफ ओपन जनरलसाठी साधारण 54 ते 58च्या दरम्यान इथं दिसतो. नंतर ओ हे कोणता सांगितलं मी, ओपन जनरल किती सांगितलं, साधारण तुम्हाला 54 ते 58. नंतर ओबीसी जनरलचा हा कट ऑफ सेम राहतो, जवळपास तेवढाच लागतो. नंतर एससीबीसीचा सुद्धा 54 ते 58, कारण की जवळपास त्यांचा सुद्धा सेम. नंतर NTB तो सुद्धा, NTC, NTD हा सुद्धा ओपनच्याच कट ऑफच्या जवळपास हा लागतो. नंतर DTA सुद्धा तेवढ्याच जवळपास लागतो. SBC जनरल 54 ते 58 हे जनरलचे सांगत आहे आपण कट ऑफ, ते सुद्धा जवळपास द्या. आता EWSचा जरासा आपल्याला कमी बघायला मिळतो कट ऑफ, त्याच्यामुळे
तो 51 ते 55 ही रेंज सांगितली मी एक. नंतर एस सी जनरल, यावेळेस एस सीच्या बऱ्याच जागा आहेत त्याच्यामुळे 4-5 मार्काचं असं वाटतं की कट ऑफ त्यांचा ओपनपेक्षा खाली येईल, म्हणून मी 51 ते 55च्या जवळपास लिहिलं. नंतर एस टीचा ऑब्व्हियसली कमी लागतो, तो 48 ते 52च्या दरम्यान. आता बघा हे जे काही कट ऑफ सांगितले, हे काही सांगणारा मी काही आयोग नाही किंवा कोणी अथॉराइज पर्सन नाही. हा ज्याच्या त्याचा विश्वासाचा विषय आहे. ज्यांना वाटत असेल की विश्वास ठेवावा त्यांनी ठेवावा, अदरवाईज ज्यांनी नाही ठेवला तरी चालेल. नाहीतर उगाच सर काहीतरी फेकलं तुम्ही किंवा हे उगाच काहीतरी कमेंट्समध्ये म्हणजे भांडणं किंवा वाद, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे, ज्यांना वाटेल, कारण की हे काय सांगणारे कटअप आयोगाचा प्रेडिक्ट कोणीच सांगू शकत नाही. फक्त काय करत असते, जे ते आयोगाच्या कटअपच्या जवळ जाण्याचा जो तो प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे हा विश्वासाचा पार्ट आहे. ज्यांना ठेवावा वाटला त्यांनी ठेवावा. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. थँक्यू.